कशा पोट्टू बऱ्या मस्त. लय लोक म्हणते की तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब करता. बाबासाहेब का देव आहे का? अरे भाऊ, ते आमच्यासाठी देवच आहे. कारण की त्या माणसानं जेवढं केलं तेवढं कोणीच नाही करू शकत आमच्यासाठी. ते माणूस रात्रंदिवस आमच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी लढत राहिला शेवटपर्यंत. आणि आमच्या पिढ्या सुधारवल्या त्यानं. आताच्या पिढ्या, येणाऱ्या पिढ्या त्याच्यानं सुधरण. म्हणून आम्ही त्या माणसाला देव मानतो. आणि तेच माणूस नाही, सगळेच महापुरुष आमच्यासाठी देव आहे. भगवान गौतम बुद्ध त्यानं जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज त्यानं स्वराज्य निर्माण केलं आमच्यासाठी. त्या माणसानं रयतेसाठी, शेतकऱ्यासाठी त्याच्या हक्काचं स्वराज्य निर्माण केलं. जिथं त्याच्यावर अन्याय नाही होईन, त्याला न्याय भेटन असं स्वराज्य निर्माण केलं. तुकाराम महाराजानं अभंगातून, त्यांच्या विद्रोही अभंगातून आम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर काढलं. आमच्यात समानता निर्माण केली. आमच्यात स्वराज्य धर्म, महाराष्ट्र धर्म, त्याचे विचारायचे बीज आमच्या मनात रोवले त्यानं. आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी मुलींची शाळा काढली. अस्पृश्य असा भेद करू नका, समानतेची शिकवण दिली असं सांगितलं त्यानं. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजानं वसतिगृह स्थापन केले. आरक्षणाचे जनक म्हटलं जातं त्यांना. कारण की आरक्षणानं आमच्यासारख्या लोकायले लय बळ भेटलं. तर त्यानं आमच्यासाठीच आरक्षण काढलं. आमच्यासारख्या लोकांसाठी, जे दलित आहे, आदिवासी आहे, जे पैशानं कुठेतरी कमी पडतात, त्याच्यावर जातीय अन्याय अत्याचार होतो, तर त्या लोकांसाठी. त्यानंतर बाबासाहेबानं संविधान काढलं. अण्णाभाऊ साठेनं त्यांच्या साहित्यातून आमची व्यथा मांडली, आमचं जीवन दाखवलं. हे सगळे महापुरुष आमच्यासाठी देव आहे. आणि देव काहून नाही मानीन? कारण की एक माणूस समाजासाठी लढते, समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी. तर ते माणसं आपलं बलिदान देत असन, आपल्या जीवनाचं बलिदान देत असन, त्याग करत असन, तर त्या माणसाला देव मानलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बाबासाहेबाविषयी लय चुकीच्या धारणा आहे काही काही समाजात. त्यातलं एक हिंदू कोड बिल म्हटलं की त्याला वाटते आमच्या धर्माविरोधातच आहे का काही. आणि खास करून स्त्रिया, त्याच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं. त्याला मालमत्तेत समान अधिकार, त्याच्यानंतर पालकत्वात समान अधिकार, विवाह कायद्यात सुधारणा आणली. असे कितीतरी गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या आहे. आता लय जणांचा आक्षेप होते की त्यानं हिंदू धर्म सोडला म्हणून हिंदू धर्माच्या ते विरोधात होते. तसं काही नाही आहे.